नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. काल आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा बघितला होता. यामध्ये आपण थोडीफार समीक्षा केली, इच्छुक कोण कोण आहेत, कुणाकुणाचं काय काय चालू आहे या संदर्भात आपण थोडीफार समीक्षा केली. आणि आज आपण जालन्यामधील जालना आणि घनसावंगी या दोन विधानसभा मतदारसंघाचा आखाडा जो आहे तो एक ओझरता त्याच्यावर थोडीफार समीक्षा करणार आहोत. मित्रांनो, जालना जिल्ह्याभरामध्ये गेल्या पंचवार्षिकला विधानसभेच्या भाजप आणि सेना यांनी महायुतीमध्ये ही जी निवडणूक आहे ती लढली होती. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर बदनापूर, परतूर आणि भोकरदन या तीन जागा ज्या आहेत त्या भाजपाकडे होत्या. याबरोबरच जालना आणि घनसावंगी ह्या दोन जागा शिवसेनेकडे होत्या. म्हणजेच या दोन ठिकाणी जालना आणि घनसावंगी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार होते आणि बदनापूर, भोकरदन आणि परतूर या तीन ठिकाणी भाजपाचे उमेदवार होते. पण यात आता गंमत अशी झाली आहे, ह्या दोघांपुरता विषय मर्यादित राहिला नाही. गटातलं राजकारण गेल्या कित्येक महिन्यापासून आपण बघतो आहोत. उद्धव ठाकरे सेना वेगळी झाली आहे, एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट तयार झालाय, राष्ट्रवादी फुटली आहे, त्यामध्ये अजित पवार यांचा सुद्धा एक वेगळा गट झालाय, शरद पवार यांचा एक वेगळा गट झालाय. आणि या गटातल्या राजकारणामुळे इच्छुकांची एवढी भाऊ गर्दी वाढली आहे, यामुळे वरिष्ठ मंडळीची मोठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येते. मग जर जालना विधानसभा मतदारसंघ हा शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर जे आहेत यांना द्यायचा म्हणलं आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्येही एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण असेल तर मग गाड्यांनी जायचे कोठे असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण अजित पवार जे आहेत ते या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि सहभागी झाल्यामुळे जिल्हाभरामध्ये अजित पवार गटाला एखादी जागा पाहिजे का नाही पाहिजे, एक तरी जागा किमान आम्हाला असावी अशी त्यांच्या कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. मग गेल्या कित्येक महिन्यापासून अर्जुन खोतकर आहेत, यांनी मोठ्या पद्धतीने मोर्चे बांधणी केली, तयारी केली. मग तेथे शिंदे सेना जी आहे त्यांच्या धनुष्यबाणाला ती जागा सुटेल, ती अजित पवार गटाला सुटेल. घनसावंगीचाही आपण जर विचार केला तर घनसावंगी मतदारसंघाची जागा ही भाजपाला भेटते का शिंदे सेनेला भेटते का अजित पवार गटाला भेटते, हे प्रश्न जे आहेत ते अनुत्तीर्ण आहेत याचे उत्तर. म्हणून घनसावंगी आणि जालना हे दोन जे मतदारसंघ आहेत, या दोन मतदारसंघातील ह्या गटातटाच्या राजकारणामुळे सर्वांची डोकेदुखी वाढत असल्याचं दिसून येते. काल घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर हिकमत उडान यांनी कार्यकर्त्याचा मेळावा घेतलाय आणि त्या मेळाव्यामध्ये आपण 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवधनुष्य उचलणार असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्याकडून माहिती मिळाली. मग जर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये हिकमत उडान हे शिवधनुष्य उचलणार असतील आणि त्यांना जर त्यांची उमेदवारी मिळत असेल तर जालना मतदारसंघामध्ये मग तो मतदारसंघ तेथेही अर्जुन खोतकर जे आहेत ते शिंदे सेनेकडूनच धनुष्यबाण उचलण्याच्या तयारीत आहेत. मग तीही जागा जर एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाणाला सुटत असेल तर मग घड्याळ्यांनी जायचे कोठे असा प्रश्न उपस्थित होता. मित्रांनो, जर घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये आता ह्या 10 तारखेला ते चित्र स्पष्ट होईल. हिकमत उडान यांच्याकडून अद्यापपर्यंत अधिकृत अशी काही माहिती मिळालेली नाहीये की आपण शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार आहोत आणि त्यांच्याकडून आपली उमेदवारी निश्चित आहे. दुसरीकडे घनसावंगी विधानसभामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून सतीश गाडगे हे प्रयत्नशील आहेत, त्यांनी मोठ्या पद्धतीने फळी तयार केली. त्यांचेही कार्यकर्ते असे म्हणतायत की आमची उमेदवारी निश्चित आहे, कुणाचं काही असो. मग घनसावंगी आणि जालना हे दोन मतदारसंघ जिल्ह्याभरामध्ये सगळ्यांची डोकेदुखी ठरत असल्याचं दिसून येतं. कारण जर अजित पवार गट सत्तेमध्ये सहभागी आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत, तर मग त्यांच्या गटाला एखादी जागा पाहिजे का नाही पाहिजे आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा तो आग्रह आहे तो असायलाही पाहिजे. कारण जिल्ह्याभरामध्ये जर जालनाही मतदारसंघ शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या जात असेल आणि घनसावंगी जात असेल तर मग अजित पवारांची घड्याळ कोठे असा प्रश्न उपस्थित होतोय. चला, हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, अजित पवार असतील, हे या सगळ्या गोष्टीवर चर्चा करून विचार विनिमय करत असतील. परंतु या गटातटाच्या राजकारणामुळे सगळ्यांची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसून येते. कारण ते आहे ते नेत्यांची डोकेदुखी वाढली, त्याबरोबर कार्यकर्त्याचीही वाढली. कारण इच्छुकाची भाव गर्दी मोठी आहे आणि उमेदवारी एकच द्यायची आहे. म्हणून एक उमेदवारी दिली की 2 जण नाराज होत आहेत. म्हणून याबाबत उमेदवारी अद्यापपर्यंतही जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची जाहीर नाहीये. मग ती जागा भाजपाला सुटते का शिंदे सेनेला सुटते
का अजित पवार गटाला सुटते? या प्रश्नाचे उत्तर जे आहेत ते सद्यस्थितीत अनुत्तीर्ण आहेत. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर या सगळ्याच पक्षाची नेते मंडळी, कार्यकर्ते मोठ्या पद्धतीने जोमाने कामाला लागले. का तर आमची उमेदवारी निश्चित आहे, आम्हाला उमेदवारी मिळणारच आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून हे सगळे जे कार्यकर्ते आहेत मोठ्या पद्धतीने पेटून उठलेत. परंतु वरिष्ठ मंडळीकडून अद्यापपर्यंतही हा पत्ता उघडण्यात आलेला नाही. कारण लवकर जर उमेदवारी जाहीर करावं तर नाराजीमध्ये गटातटाचं राजकारण पुन्हा वाढू शकते. म्हणून याची खबरदारी वरिष्ठ मंडळी घेत आहे. परंतु जर जालना हा विधानसभा मतदारसंघामध्येही एकनाथ शिंदे यांचा शिवधनुष्य असेल आणि घनसावंगी मतदारसंघामध्येही एकनाथ शिंदे यांचा शिवधनुष्य असेल तर मग अजित पवारांच्या घड्याळीने जायचे कोठे, असा प्रश्न उपस्थित होते. मध्यंतरी काही कार्यकर्त्यांनी जालना मतदारसंघही भाजपाला सोडावा अशीही मागणी केली होती. एकंदरीतच या गटातटाच्या राजकारणामुळे उमेदवारी हा मोठा विषय आहे आणि प्रत्येकालाच असं वाटतं आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे. आपण पक्षाचं एकनिष्ठेने काम करतो आहोत तर पक्षाने आपली दखल घेतलीच पाहिजे आणि आपल्याला उमेदवारी दिलीच पाहिजे. या सगळ्या आग्रही मताचे जे आहे नेते मंडळी जिल्ह्याभरामध्ये आहे. आणि एकंदरीतच घनसावंगी आणि जालना या दोन मतदारसंघामध्ये हे जे गटातटाचं राजकारण आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील आणि अजित पवार असतील, तर या तिघांनी मिळून हा निर्णय घ्यायचा आहे. तर दुसरीकडे असंही ऐकायला येते की घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना राजेश टोपे यांचा पराभव करण्यासाठी कुठल्याही पद्धतीने चांगल्या स्थितीत त्यांना तोडीस तोड उत्तर देणारा उमेदवार जो आहे त्याला उमेदवारी द्यायची. मग याचा सगळ्या त्यांच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्याकडून असेल किंवा पक्ष संघटन असेल यांच्याकडून अभ्यासही झाला असेल. इथे राजेश टोपे यांना लढत देण्यासाठी कुठला उमेदवार त्यांना पराभूत कसा करत यासाठी या मंडळीचे प्रयत्न चालू आहेत अशी चर्चा आहे. मग आता जालना मतदारसंघ हा जो आहे तो नेमका सुटतो कुणाला? एक तर एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाला सुटतोय का अजित पवार गटाच्या घड्याळीला सुटतोय? तसंच घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये तेच आहे. हा विधानसभा मतदारसंघ नेमका भाजपाला सुटतोय का एकनाथ शिंदेच्या बाणाला सुटतोय का अजित पवारांच्या घड्याळीला सुटतोय? या प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते सद्यस्थितीत अनुत्तीर्ण आहेत. आणि येत्या काही दिवसामध्येच आचारसंहिता जी आहे ती लागू शकते. मग ही आचारसंहिता लागण्या अगोदर ह्या पक्षांना आपला उमेदवार निश्चित करावा लागेल. कारण दुसऱ्या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निश्चित आहेत आणि त्यांचा गेला कित्येक महिन्यापासून मोर्चे बांधणी चालू आहे. मग या गटातटाच्या राजकारणामुळे जर उमेदवार देण्यासाठी वेळ लागत असेल तर उमेदवारांनी तयारी करायची कधी, संपर्क करायचा आहे कधी, हाही प्रश्न आहे. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या या आखाडा विधानसभेचा यामध्ये आपण आज येथेच थांबूया आणि असेच आपण परत वेगवेगळे विषय घेऊन वास्तव न्यूजच्या रोखोक मध्ये परत भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. परंतु आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही वाटत असेल, काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायलाही विसरू नका. आपल्याला युट्यूबवर नाही कमेंट करता आलं तर माझ्या प्रोव्हाइड नंबरवर तुम्ही कमेंट करून मला सूचना करूही शकता. तसेच आपल्याला आवडला तर आपण शेअरही करू शकता. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये येथेच थांबूया. तोपर्यंत धन्यवाद.